नेत्र आणि इंद्राणी ग्रंथाचं पूजन करणारे रुपालीला कळलं. या अद्वैतनं रुपालीला सगळं सांगून सगळाच घोळ घालून ठेवलाय. हॅलो, बोला बाबा. नेत्रा, एक गडबड झाली. काय झालं? तुम्ही ते ग्रंथाचं पूजन करणार होतात ही गोष्ट रुपालीला कळली. अद्वैतनं तिला सगळं सांगून टाकलं. ज्याची भीती होती तेच घडलंय. तुला कळतं का नेत्रा? आता रुपाली काहीही करू शकते. ती तुमच्या कामात खोडा घालू शकते. बाबा, रुपालीबाई साहेब असं काहीतरी करणार ह्याचा अंदाज मला होताच. अंदाज होता म्हणजे? पण आता आपण काय करायचं? खूप मोठी रिस्क आहे. बाबा, तुम्ही नका काळजी करू. सगळं ठरल्याप्रमाणेच होणार. अगं पण नेत्रा, रुपाली त्या काही नाही करू शकणार. त्या नेहमीच अद्वैत साहेबांचा वापर करत आल्यात. मला वाटलंच होतं त्या काहीतरी करणार. त्यामुळे ग्रंथाची पूजा होणार, पण ग्रंथाची पूजा घरात होणार. पण रुपालीबाई साहेब मात्र बाहेर जाणार. नेत्रा, इकडे ये जरा. काय झालं? अगं जरा चहा ठेव माझ्यासाठी. मी बाहेर जायला निघाले. तुम्हीच करून घेता का? इंद्राणी मॅडम, बाहेर निघालात का कुठे? काम आहे माझं. आत्या, मी सुद्धा बाहेरच जायला निघाले होते. मला जरा चौकात सोडता का? हो.
रुपाली, झालं, आत्ताच तडमडायचं होतं म्हातारीला. अगं सूतक संपलंय ना आता, तर आपण देवळात जाऊया. तू ये माझ्या बरोबर. संध्याकाळची आरती पण मिळेल आपल्याला. मला बाहेर जायचं आहे जरा. कुठे निघालीस आता? माझी मैत्रीण आहे ना, तिचा बर्थडे आहे आज. मी जाते आणि पटकन येते, मग जाऊ आपण. मग असं कर ना, मला देवळात सोड आणि मग तू जा. नको, तुम्ही एकट्या कशाला जाते आई? मी पटकन जाते, तिला विश करते आणि निघते लगेच. येते मग जाऊया आपण. म्हणजे कसं देवळात जरा निवांत बसताही येईल. आले आले पटकन आले. या दोघींना सोडणार नाहीये मी आज. ग्रंथाची पूजा नाहीच होऊ देणार. पूजा घरात करायची म्हणजे? आत्या, याबद्दल मी कोणालाच काहीच बोलले नाही, कारण मला माहिती होतं रुपालीबाई साहेब काही करू शकतात. त्या काही करून अद्वैत साहेबांकडून माहिती काढणार ह्याची मला खात्री होती. आणि म्हणूनच काल रात्री आपलं बोलणं झाल्यानंतर मी साहेब एक सांगायचंच राहिलं तुम्हाला. काय? ग्रंथाची पूजा घरात नाही करता येणार. आबा म्हणाले की आजूबाजूला माणसं नसतील अशा ठिकाणी पूजा करायची आहे ग्रंथाची. त्यामुळे मग उद्या मी आणि आत्या अशी एखादी जागा शोधू आणि बाहेरच्या बाहेरच पूजा उरकून येऊ. मी येईन तुमच्या बरोबर. नाही साहेब, मित्र, आम्हाला दोघींनाच जावं लागेल. आणि तसंही काळजीचं काहीच कारण नाही आहे. आत्या असतील ना माझ्यासोबत. आम्ही पूजा करू आणि घरी येऊ. घरी काय याल तुम्ही? ग्रंथ वावशीला मंदिरात नेऊन ठेवायचा ना? तो परवा ठेवला तरी चालणार आहे. ओके मित्र, पण प्लीज तू काळजी घेशील स्वतःची. तुम्ही जा, हातपाय धुवून घ्या. मी अद्वैत साहेबांना खोटी माहिती दिली, कारण मला माहित होतं रुपालीबाई साहेब असं काहीतरी करणार. पण मग आता करायचं काय? कारण आपण कुठेही गेलो तरी रुपाली आपल्या मागे येणार. त्या आपल्या मागावर येणार, म्हणजे त्या तुमच्या मागावर येणार. पण मी घरातच थांबणार आणि पूजा उरकून घेणार. रुपालीबाई साहेब घरी परत येईपर्यंत पूजा झालेली असेल. आणि तसे रुपालीबाई साहेबांना हे माहिती आहे की पूजा करायची आहे, पण आपण आजच बावोशीला जाणार आहोत हे त्यांना माहिती नाही आहे. त्यामुळे पूजा झाली की मी तुम्हाला बाहेर भेटेल आणि मग आपण बावोशीला जाऊन ग्रंथ देवी आईच्या देवळात नेऊन ठेवू.
शरणागत दिनार्थ परित्राय परायणे सवस्यार्थी हरे देवी त्रिनयनायै देव्यै नमोस्तुते। शरणागत दिनार्थ परित्राण पराय सवस्यार्थे हरे देवी त्रिनयनायै देव्यै नमोस्तुते। आज या दोघींचा काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकते। नेत्राचा मृत्यूयोग आजच्याच दिवसाची वाट बघत होता। हे असले बालिश खेळ माझ्याशी खेळायचे नाही का? नेत्रा कुठे? कुठे आहे नेत्रा? बघितलंस? ग्रंथ माझ्याकडे आहे। कुठे ग्रंथ? ग्रंथ कुठे आहे? शरणागत दिनार्थ परित्राय पराय सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनायै देव्यै नमोस्तुते। रुपाली म्हात्रे म्हणतात मला। जगात सगळ्यात जास्त अक्कल मलाच आहे। मी सगळ्यांपेक्षा हुशार आहे असं वाटतं ना तुला? पण नेत्रा तुझ्यापेक्षा हुशार निघाली का?
नेत्रा वरचढ ठरली तुझ्यापेक्षा? तुला काय वाटत होतं मी तुझं भांड फोडेन, सगळ्यांना सगळं सांगून टाकणार आहे, हो ना? नाही ग, मी असं काहीही करणार नाही. मी दिलेला शब्द कधीही मोडत नाही. आता जे करायचं ते नेत्रा करेल. लवकरच अद्वैत समोर तुझा खरा चेहरा नेत्रा आणेल. मला फक्त नेत्राला संपवायचं होतं, पण आता असं वाटतं की तुलाही संपवावंच लागेल. मग कळेल सगळ्यांना ही रुपाली म्हात्रे कोण आहे. आई माफ कर, चुकून कोऱ्या पानाला हळद कुंकू लागलं. आई, हे वर्तुळ कधी पूर्ण होणार? रुपाली बाई साहेब आजही इथे आहेत. अद्वैत साहेबांना त्यांचं खरं रूप केव्हा आणि कसं कळणार? आई, तू सोबतीला असूनही मी एवढी हतबल काय? हे स्वर्गासारखं घर, सोन्यासारखी माणसं, यांना त्यांचं खरं सुख कधी मिळणार? काहीतरी मार्ग दाखव आई, काहीतरी मार्ग दाखव. हा काय चमत्कार आहे?
पंचपेटिका